सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. नोकरी करणाऱ्यांना आज त्यांच्या कामामध्ये चांगला आदर मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्यावरती खूप खुश असतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील तुम्ही सुधारू शकाल. जर तुम्ही भागीदारीमध्ये कुठलाही व्यवसाय करू शकत असाल तर तुम्हाला व्यवसायामध्ये नफा होईल. तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. आज तुम्हाला तुमच्या पत्नीच्या आरोग्याची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. तुमच्या बहिणीच्या लग्नातील सर्व अडथळे आज दूर होतील. तुम्हाला लग्नासाठी नवीन आणि चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यामध्ये व्यस्त असाल. कुटुंबाची जबाबदारी घेताना तुम्हाला एक प्रकारे थोडंसं ओझं वाटेल. यामुळे तुम्हाला मानसिक तणावही येऊ शकतो. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर आज तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. आज पैशांशी संबंधित काही काम तुमचं पूर्ण होऊ शकतं. आज सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील आज मजबूत राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची काम करण्याची क्षमता आणि मेहनत पाहून तुमच्या कुटुंबामध्ये तुमचा आदर खूप वाढेल. जर तुम्हाला काही सामाजिक कार्य करायचं असेल किंवा कोणत्याही सामाजिक संस्थेमध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला मानसिक शांतता देखील मिळेल. आज तुम्ही जमिनीशी संबंधित कुठलाही व्यवहार करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. जर तुम्हाला व्यवसाय क्षेत्रामध्ये कुठलंही नवीन काम सुरू करायचं असेल तर आज तुमचं नुकसान होऊ शकतं. तुमच्या बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, अन्यथा कुटुंबामध्ये वाद वाढू शकतात आणि कलहही होऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या पत्नीच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल, त्यामुळे पत्नीच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पालकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा चांगला जाणार आहे. आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर तुमचं आरोग्य आज थोडंसं बिघडू शकतं. म्हणून आज सर्व चिंता आणि तुमच्या आरोग्याची काळजी तुम्ही घ्या आणि सगळ्या चिंता सोडून द्या. तसेच आरोग्याची तपासणी देखील तुम्ही वेळेवरती करून घ्यायला हवी, अन्यथा तुम्हाला एखाद्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या जोडीदाराबद्दल बोलायचं झालं तर आज तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात आणि त्यामुळे भविष्यामध्ये तुमच्या नात्यावरती दूरगामी परिणाम होऊ शकतो आणि घटस्फोटापर्यंतही प्रकरण जाऊ शकतं. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कोणत्याही कल्पना विचार त्या मनामध्ये आणून आनंदी राहू शकता. तुम्ही नवीन व्यवसायामध्ये पैसे गुंतवू शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्ही धार्मिक सहलीला जाण्याची योजना देखील आखू शकता किंवा मंदिरामध्ये प्रसाद आयोजित करण्याची योजनाही आखू शकता. जर तुम्ही कोणत्याही अडचणीमध्ये असाल तर तुम्हाला तुमच्या मित्रांकडनं आज पाठिंबा मिळू शकेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की जर तुमच्या जमिनीशी संबंधित कुठलाही खटला न्यायालयामध्ये सुरू असेल तर तुम्हाला त्यामध्ये चांगलं यश मिळू शकतं.
आणि तुम्ही केस जिंकू शकता. यातून तुम्हाला आर्थिक फायदा देखील होऊ शकतो. तुमच्या शेजाऱ्यांशी किंवा कुटुंबामध्ये काही वाद होऊ शकतात, परंतु वडिलांच्या सल्ल्याने ते तुम्हाला सोडवता येतील. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा थोडासा त्रासदायक असेल. आज तुमचं मन एखाद्या गोष्टीबद्दल खूप चिंतेमध्ये असेल. एखाद्या गंभीर आजारामुळे आज तुम्हाला शरीरामध्ये खूप कमजोरी जाणवेल. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच तुम्ही औषधोपचार घ्या, अन्यथा तुमचा आजार बळावू शकतो. तुम्हाला आज तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडनं एक दुःखद बातमी मिळू शकते. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एखाद्या अनुचित घटनेची भीती वाटेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणाव सहन करावा लागू शकतो. तुमचं मन इतर गोष्टींमध्ये तुम्ही गुंतवून ठेवा. यामुळे तुमची भीती कमी होईल आणि तुम्हाला मानसिक शांतता देखील मिळेल. तुमच्या वैवाहिक संबंधांबद्दल तुमच्या जोडीदाराशी थोडासा वाद होऊ शकतो. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तो वाढवण्यासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चांगला लाभ होईल आणि तुमच्या प्रगतीचे मार्ग देखील खुले होऊ शकतात. तुम्हाला आज चांगले यश मिळेल. तुम्हाला तुमच्या पालकांकडनं किंवा भावंडांकडनं संपूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदाराकडनं तुमच्या खूप अपेक्षा आहेत आणि तुमचा जोडीदार त्या सर्वार्थपणे पूर्ण करेल. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला जाईल. जर तुम्ही कुठलाही व्यवसाय केला तर त्या व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. आज तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे आरोग्य चांगले राहील, ज्यामुळे तुमचं मन देखील समाधानी राहील. जर कुटुंब बऱ्याच काळापासून काही मतभेद कुटुंबामध्ये होत असतील तर ते मतभेद संपण्याची शक्यता आहे. प्रेमानं सर्व काही हाताळण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार वेदनादायक असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल तुम्हाला खूप काळजी वाटेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. तुमच्या मित्रांशी तुमचा एखाद्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो आणि हा वाद वाढून दुरावा निर्माण होऊ शकतो. यामुळे तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना दुःख होईल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.